शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि येऊ घातलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलीस प्रशासनाला तात्काळ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। शहरातील अनेक भागात कायमस्वरूपी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, सिग्नल कार्यान्वित करावेत आणि नाकाबंदी तसेच मोटारसायकलवरील गैरकृत्यांवर कारवाई करावी, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, आशा निंबाळकर, माणिकराव विधाते, कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, विपुल शेटिया, सुनील त्रिंबके, सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, संजय सपकाळ, संजय चोपडा, युवराज शिंदे, सारंग पंदाडे, वैभव ढाकणे, अरविंद शिंदे, अमोल गाडे, लता पवार, बाळासाहेब पवार, सागर गुंजाळ, जॉय लोखंडे, अमित खामकर, जितू गंभीर, अंजली आव्हाड, परेश पुरोहित, साधना बोरुडे, रंजना उकेडे, भरत गारुडकर, सुनंदा शिरोळे, मयुरी गोरे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, सतीश धवन, राजेश कातोरे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच दिल्ली गेट परिसरात कायमस्वरूपी वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमावेत। प्रेमदान चौकातील सिग्नल तात्काळ कार्यान्वित करून तेथे कर्मचारी तैनात करावेत। माळीवाडा एसटी स्टँड परिसरात वाहतूक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी। भिस्तबाग, कायनेटिक चौक आणि भिंगार शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी कायमस्वरूपी नेमावेत। तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत दररोज नाकाबंदी करण्यात यावी। बिन नंबर, फॅन्सी नंबर व आवाज करणाऱ्या मोटारसायकलींवर तात्काळ कारवाई करावी। या सर्व मागण्या तातडीने अंमलात आणाव्यात, अन्यथा आठवड्याच्या मुदतीनंतर म्हणजेच 14 ऑक्टोबरपासून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे। गेल्या साधारण 1.5-2 महिन्यांपूर्वी किंवा थोडा जास्त काळ झाला सर, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कोतवाली पोलीस स्टेशन येथे कोतवाली पोलीस स्टेशनचे पीआय आणि तोफखाना पोलीस स्टेशनचे पीआय यांच्याकडे आम्ही या अहिल्यानगर शहरामधील काही पॉइंट होते, समजा उदाहरणार्थ दिल्ली गेट आहे, कायनेटिक चौक आहे, कोटलाचा भाग आहे, बिसबाग चौक आहे, ब्रंदान चौक आहे, असे जे ट्रॅफिकचे जे पॉइंट होते, या पॉइंटवर आपण पूर्ण वेळ पोलीस प्रशासनाचा माणूस नेमून त्या ठिकाणी ट्रॅफिक आटोक्यात आणावे असं आम्ही निवेदन दिलं। आणि जे प्रामुख्याने शहरातले जे समजा सगळे ट्रॅफिक पॉइंट आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपले पोलीस प्रशासन नेमून ट्रॅफिकची अडचण या नगर शहराच्या नागरिकांना येऊन नाही द्यावी, अशा प्रकारची आम्ही मागणी केली। त्यानंतर काही काळ त्यांनी त्याच्यावर कारवाई केली, पण आता आपण पाहतो की दसरा आली, दिवाळी आली आणि काही मागच्या काळापासून तिथं आम्हाला लोक दिसून येत नाहीत। तर मग आपण अनेक वेळा निवेदन देऊन देखील सुद्धा याच्यावर प्राधान्यक्रमाने कारवाई होत नाही। आणि मग त्याच अनुषंगाने आम्ही आता एसपी साहेबांना, अधीक्षक साहेबांना भेटलो आणि त्यांना आमची सविस्तर सगळी मागणी सांगितली। आणि जर हा सदरील प्रश्न शहरातील ट्रॅफिक असेल किंवा गुन्हेगारी असेल व इतर अवैध धंदे असतील, हे जर प्रश्न येत्या 8 दिवसात मार्गी नाही लागले तर आम्ही आमच्या निवेदनाद्वारे दिलेलं आहे की आम्ही या अहिल्यानगर शहरात जनआंदोलन उभारू। त्याच्यासाठी आता त्यांनी काय सांगितलं की जे सिग्नल जे चालू आहेत ते बाकीचे सिग्नल चालू करण्यासाठी आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आता इथून लगेच जाऊन त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या मार्फत जी महानगरपालिकेची बाजू असून त्याच्यावर आम्ही महानगरपालिकेला कारवाई करायला तातडीने तिकडे बी सिग्नल चालू करण्याची मागणी करणार आहोत। गुलाबी आता या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादांनी आमचं गुलाबी सगळे जॅकेट किंवा पिंक कलर आम्ही आणलेला नाही, असं काय नाही। आता शेवटी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षाचा अजेंडा आहे। आम्ही संग्राम भाया जगताप यांचे फॉलोअर्स आहेत, आमदार संग्राम भाया जगताप अजितदादांचे फॉलोअर्स आहेत, त्याच्यामुळे जसं पक्ष चालेल तसं आमचं पुढचं कामकाज चालतं। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।